मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतकचा हा विशेष कार्यक्रम बोलबिंदास। आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्कलमध्ये फिरतोय, लोकांच्या समस्या जाणून घेतोय, अनेक गावामध्ये जातोय। आपण रेणापूर असेल, पानगाव असेल, खरोळा गट असेल, कामखेडा गट असेल, त्या रेणापूर तालुक्यातल्या तिकडल्या भागामध्ये फिरत होतो। आता आपण आहोत त्या औसा भागामध्ये। औसातलं हे आहेत आपण काय झालं आहे की मी ज्या गटामध्ये आहे सरवडी गट, हा सरवडी गट जो येतो तो औसा तालुक्यात येतो आणि औसा तालुक्यामध्ये जे आहे ते अभिमन्यू पवार आमदार आहेत। या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत अभिमन्यू पवार आहेत आणि अभिमन्यू पवारांनी केलेलं एकूणच काम, कारण अभिमन्यू पवारांचा आम्ही फार सोशल मीडियावरती पाहत असतो की त्यांनी फार रस्ते वगैरे केलेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच संदर्भामध्ये ते शेतकरी आहेत, काम करत आहेत। त्यामुळं मी गाडी उभा केली आमची दौऱ्याची आणि त्यांना विचारावं म्हणून मी चाललो आहे। थोडं लांबून जाऊ दे। तार बांधल्यात काय ह्याला कशाला बा बांधल्यात? करंट नाही की नाही तर आहेचं करंट। इथं शेतकरी आहेत, मी शेतकऱ्यांशी बोलणार आहे। काय बटाटे लावलेत का? शेंगा हे काय आहे? तीळ आहे। तीळ आहे का? शेंगा किती दिवसाला, किती झालं लावून, किती दिवस झालं लावून? झाले की 1-2 महिने झाले। 2 महिने झालं। काय नाव आहे तुमचं? नागनाथ विश्वनाथ रणखाम, कुण्या गावचे? मुदगडे कोजी, इथलं मुदगडे कोजी गाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। निलंग्यात येते का? मी सॉरी औसा म्हणलो। हां, निलंग्यात येते का? आमचं म्हणजे तालुका निलंगा आहे। तालुका निलंगा आहे म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर। हो हो हो, बोला काय म्हणता? आणि विधानसभा कुणाकडे? पवार साहेबाकडे का? पवार साहेबाकडे, कारण मतदान मागून मिळत नसतंय, काम करून मतदान मिळत असतंय। बरोबर आहे का नाही? तर कसं आहे, अभिमन्यू साहेबांनी काही भरपूर काही कामं केलेली आहेत आपली। आणि कसं आहे, ही काँग्रेस सरकार जी आहे हे पक्का चोर आहे, तुम्हाला सांगतो। काय केलं काम शेतकरी अभिमन्यू पवारांनी? काय अभिमन्यू पवारांनं रस्ते केलं, सगळे गावातले सिमेंटी रोड हे ते सगळे केलं, चांगलं आहे, आपल्यासाठी चांगलं आहे। आणि BJP सरकारचं जे काय सरकार आहे त्यालाच देणं मतदान गरजेचं आहे। तुम्हाला शेतकरी म्हणून काय फायदा झाला का? आम्हाला शेतकरी म्हणून फायदा झाला ना। महाराष्ट्र सरकारचे 6,000 मिळतात तर मोदी सरकारचे 6,000, वर्षाला 12,000 मिळतात। परवडतंय का? हा, परवडतंय। आणि आतापर्यंत BJP सरकार असल्यामुळं आपल्याला कसलीही अडचण पडली नाही आतापर्यंत। कसं आहे, अनुदान म्हणा, विमा म्हणा, येळेचे वेळा आलेला आहे, आपल्याला भरपूर काही मिळाले। वर्षाकाठी 5-50 हजार रुपये शासनाचे मिळतच गेलेत आपल्याला। हा, आता ही रस्त्याचं काम बरेच दिवसापासून पेंटिंग पडले। कोणता रस्ता? शेवका ही कोकळगाव जाणार रस्ता जे आहे, मुदगडून कोकळगाव जाणार रस्ता आहे। शे आता बरंच आता गेलसालपासून ह्याची रिपेअर नाही, काय नाही, उगं पेंटिंग टाकलेलं आहे, थोडा बनवलंय तिकडं, तर ते निघून बी गेला, रस्ता निघून गेला। हा, रस्ता निघून गेला। आता गुडगेवडी खड्डे आहेत तिथं अजून, बघा तुम्ही जाऊन बघा तिथं खड्डे। गेलसाली झाला तयार, गेलसाली। हा, लगेच फक्त इथं काय लागलंय, मनगटापर्यंत कुस्करून खायचं ध्यान, कामाचं लक्ष नाही। फक्त घर भरायचं, फक्त घर भरायचं एवढं धरल्यात। मग काम कोण करायची? मतदान मागून मिळत नसतंय, काम करून मतदान मिळत असतंय ते, कारण त्याच्या अंतकरणातून त्याला मतदान मिळत असतं। चर्चा कोणाची आता इकडे? चर्चा सध्या आता आपलं अभिमन्यू पवारची चर्चा। कोण आहेत अभिमन्यू पवार? अभिमन्यू पवार ही औषधाची। चर्चा वाटते का येईल सीट म्हणून? नाही, येईल सीट 100% येवलं तर। अपक्षाने भरपूर काम केलंय म्हणून आम्ही ऐकलो। काहीच काम केलं नाही त्यानं। आता त्यानं जी एक बार निवडून जी आलं, ह्याच्या अगोदर होते का ते? याच्या अगोदर होतं त्यानं, मग 10 वर्ष का 5 काही असं होतं। त्यानं जे निवडून आलं ती इकडे ओळख सरील कळली कोणाला त्यांनी? गावात भेट दे वगैरे? नाही, काही भेट नाही, काही नाही। मी स्वतःहून बोललो त्याला, अरे निवडून आलो, मतदान दिलो, उगून नुदान ओळखी तर ठेवा म्हणलो। ही रस्त्याची कामं ही ती करायचे धरायचे म्हणलं तर ही काय नाही, करू नुसतं करू म्हणून शाश्वत नाही। शेती रस्त्याचा काय फायदा होतो तुम्हाला? अभिमन्यू पवारांचं फार शेती रस्त्यावर लक्ष असतं। आहे ना, फायदा होतो, फायदा होतो। समजा शेतकऱ्यासाठी विहीर आहेत, समजा आपल्याला जर वीज पाहिजे असली तर ती वीज तेथील मिळून जाईल, आपल्याला मिळाले वीज हे ते। म्हणजे कामात काही अडथळा नाही अभिमन्यू पवारचा। नाही, हा, काम 100% त्यानं एक बार हा म्हणला की नाही, काम होत असते।